एअर ब्रेकिंग सिस्टममधील घटक ओळखण्याच्या या सत्रात आपले स्वागत आहे. या सत्राच्या शेवटी आपण हे करण्यास सक्षम असाल: वाहनातील न्यूमॅटिक ब्रेक किंवा एअर ब्रेक सिस्टीमचे घटक ओळखणे, एअर ब्रेक सिस्टीममध्ये इन्व्हॉल्व यंत्रणा समजून घेणे, आवश्यक टूल्स, उपकरणे आणि मटेरियल, ट्रेनीज टूल किट, एअर ब्रेक सिस्टम असलेले वाहन, कॉटन वेस्ट आवश्यकतेनुसार. एअर ब्रेक सिस्टम हा एक प्रकारचा वाहन ब्रेक आहे जो डायफ्रामवर दबाव आणण्यासाठी कॉम्प्रेस हवेचा वापर करतो, ज्यामुळे ब्रेक पॅड वाहन थांबविण्यास सक्षम होते. मोठ्या अवजड वाहनामध्ये एअर ब्रेकचा वापर केला जातो, विशेषतः ज्यात ट्रक, बससारख्या ब्रेक सिस्टमशी जोडलेले अनेक ट्रेलर असतात. एअर कॉम्प्रेसर एक एनर्जी देणारे युनिट आहे जे मेकॅनिकल एनर्जीचे न्यूमॅटिक एनर्जीमध्ये रूपांतर करते. बऱ्याच हवा असलेल्या सिस्टममध्ये आपल्या सभोवतालची हवा शोषली जाते आणि नंतर मजबूत शक्तीने पंप केली जाते. हे आपल्याला बंद सिस्टममध्ये संग्रहित करण्यास मदत करते. पुढे आपण रेसिप्रोकेटिंग एअर कॉम्प्रेसर सिस्टमची चर्चा करूया. सामान्यतः कॉम्प्रेसरमध्ये जाण्यापूर्वी येणाऱ्या हवेतील धुळीचे कण काढून टाकण्यासाठी कॉम्प्रेसर समोर फिल्टर ठेवला जातो. प्रेशर रेटेड रिझर्वायर ब्रेकिंग किंवा ॲक्सिलरी एअर सिस्टमसाठी आवश्यक होईपर्यंत कॉम्प्रेस्ड हवा साठवतो. इंजिन किंवा कॉम्प्रेसर निकामी झाल्यास मल्टिपल ब्रेक अनुप्रयोगासाठी पुरेशी हवा साठवण्याची आवश्यकता असते. वाहनावरील रिझर्वायरची संख्या आणि आकार पार्किंग ब्रेक कॉन्फिगरेशनसह ब्रेक चेंबरची संख्या आणि त्यांच्या आकारावर अवलंबून असेल. सेफ्टी व्हॉल्व हे सुनिश्चित करते की जर गव्हर्नरचे कॉम्प्रेसरमधून हवा बाहेर सोडली नाही तर टाक्या फुटणार नाहीत. व्हॉल्व स्प्रिंग लोडेड बॉलसह रिझर्वायरमधून वातावरणात हवा बाहेर पडू देते आणि त्याचा दाब स्प्रिंगच्या शक्तीद्वारे सेट केला जातो. लिव्हर हँडब्रेक चेंबरमध्ये हवा प्रवाहित करू देते, जे नंतर डायफ्राम हलवते. कॉम्प्रेस्ड हवेचे बल मेकॅनिकल लिंकेजमध्ये हस्तांतरित करण्यासाठी ब्रेक चेंबरचा वापर केला जातो. ब्रेक चेंबर एक गोलाकार कंटेनर आहे जो लवचिक डायफ्रामद्वारे मध्यभागी विभागला जातो. डायफ्राम एक लवचिक पडदा आहे जो दाब बदलल्यावर हलतो. बऱ्याचदा विविध मेकॅनिकल सिस्टममध्ये वापरला जातो. सर्व्हिस ब्रेक चेंबर वाहनाचे ब्रेक लावण्यासाठी हवेच्या दाबाचे मेकॅनिकल बलात रूपांतर करतात. बल हवेचा दाब आणि डायफ्राम आकारावर अवलंबून असते, परंतु डायफ्राम गळतीमुळे हवा बाहेर पडू देऊन ब्रेक चेंबरची प्रभावीता कमी होते. चाकाचे फिरणे थांबविण्यासाठी चाकाजवळ एक्सेलजवळ ब्रेक चेंबर बसवले जाते. ब्रेक असेंब्लीमध्ये स्टेअरिंग ॲक्शनमुळे बॅक प्लेटवर ब्रेक चेंबर आणि स्लॅक ॲडजस्टर बसवले आहे. ब्रेक चेंबर सामान्यतः एक्सेलवरील ब्रेकिंग व्हीलजवळ असते. आधी चर्चा केल्याप्रमाणे हवेचा दाब डायफ्रामला ढकलतो आणि परिणामी पुश रॉड आणि ब्रेक पिस्टनची हालचाल होते. ब्रेक प्लेट्स हलवण्यासाठी, ब्रेक कॅम शाफ्ट आणि एस कॅम ट्विस्ट करण्यासाठी हे पुश रॉड मोशनचे रूपांतर करते. ब्रेक चेंबरमध्ये हवा डायफ्रामवर काम करते, ज्यामुळे कॅम्प पुश रॉड आणि ॲडजस्टेबल लिव्हरद्वारे ब्रेक ड्रमचा आत फिरतो. ब्रेक प्लेट व्हील ड्रमच्या दिशेने घर्षण निर्माण करेल
आणि चाकाला गतीपासून रोखण्यास मदत करेल. जेव्हा दाब सोडला जातो तेव्हा रिटर्न स्प्रिंग डायाफ्राम आणि पुश रॉड पुन्हा सेट करतो, ज्यामुळे चाक फिरते. आता फूट व्हॉल्व कसा काम करतो याबद्दल चर्चा करूया. ड्रायव्हर पेडल प्रेशरद्वारे ब्रेक हवा नियंत्रित करतो. एक्झॉस्ट पोर्टद्वारे सोडतो. फूट व्हॉल्व ब्रेकिंगसाठी रिझर्वायरमधून कॉम्प्रेस्ड हवा खेचतो आणि पायाच्या ऑपरेशनद्वारे लागू करतो. फूट व्हॉल्वमध्ये 2 इनलेट आणि 2 आउटलेट आहेत. यातील एका जोडीला प्रायमरी तर दुसऱ्या जोडीला सेकंडरी असे म्हणतात. कॉम्प्रेस्ड हवा सहसा डिलिव्हरी पोर्टमध्ये असते, तर डिलिव्हरी पोर्ट वातावरणीय दाबावर ठेवले जाते. जेव्हा ब्रेक लावला जातो तेव्हा यामुळे फ्लेंजर हलते. फ्लेंजर खाली जाईल, ज्यामुळे प्रायमरी पिस्टन हलेल. जर ते आणखी पुढे सरकले तर एक्झॉस्ट व्हॉल्व बंद होईल आणि प्रायमरी इनलेट व्हॉल्व त्याच्या सीटच्या बाहेर ढकलला जाईल. यामुळे एक्झॉस्ट पोर्टवर दाबयुक्त हवा प्रवास करेल. जेव्हा फ्लॅंजवर अतिरिक्त दाब लागू केला जातो तेव्हा सेकंडरी पिस्टन आणि सेकंडरी इनटेक व्हॉल्व सीट हलते, ज्यामुळे कॉम्प्रेस्ड हवा एक्झॉस्ट पोर्टवर प्रवास करू शकतो. जेव्हा ब्रेक लावला जातो तेव्हा यामुळे फ्लेंज हलतो. उडी खाली जाईल, ज्यामुळे प्राथमिक पिस्टन हलेल. जर ते आणखी पुढे सरकले तर एक्झॉस्ट व्हॉल्व बंद होईल आणि प्राथमिक इनलेट व्हॉल्व त्याच्या सीटच्या बाहेर ढकलला जाईल. यामुळे एक्झॉस्ट पोर्टवर दाबयुक्त हवा प्रवास करेल. जेव्हा प्लंजवर अतिरिक्त दाब लागू केला जातो तेव्हा दुय्यम पिस्टन आणि दुय्यम इनटेक व्हॉल्व सीट हलते, ज्यामुळे प्लंजवर एक्झॉस्ट पोर्टवर प्रवास करू शकते. एअर ब्रेक सिस्टममधील घटक ओळखण्यासाठी या विषयाचा सारांश घेऊया. या विषयात आपण ते शिकलो आहोत. संपूर्ण एअर ब्रेक प्रक्रिया कॉम्प्रेस्ड हवेची निर्मिती आणि संग्रह करण्यापासून ब्रेक असेंब्लीपर्यंत सुरू होते, ज्यामुळे चाकाची गती थांबते. ब्रेक फूट व्हॉल्व कसे काम करते याबद्दल आमच्याकडे तपशीलवार सूचना होत्या.